हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 जात पहिले लोक काल तारीख घेतात. लोकांनी हवा जायला लागल्यावर फट बोलायला लागलं मग रात गई बाद गई. लोकांना काय घेणं आहे. काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात. तुझ्या इतका नालायक माणूस अजून जन्माला आणलाय. लोक बापाला उचलून आपली ते तुझ्यावर काला प्रेम करतात. लोकांना काय घेणं. हे वाक्य काल खरेत आज खरेत. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम करू शकत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करणार. प्रेम काय करणार. आणि तुला काय कळतं प्रेमातलं. फुल आहे गुलाब का. गुलाबाचं फुल देतच ना जाऊ का पोरण. गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुम्ही. प्रेम करणारे पोरं पोरे हे लपडे पोरं करते. प्रेम गुलाब वापरू नका. ते गुलाबाचं फुल लय बारीक. सूर्य फुल वापरा. काय प्रेम करतो काय काय करतो. महाराज कुत्र्यावर बसताना फोटो आहेत. बोकड्यावर बसताना फोटो आहेत. अरे माणसं आहेत आपण. ते मोबाईल उचकू वाटत नाही. फक्त अंडरपॅन्ट याची कपडे दुसऱ्याची. आता मी सावळा आहे का काळा आहे रे पोरांनो. मला काळा म्हणलं आपलं भांडण होईल मला. मी सावळा आहे का काळा आहे. सावळा आहे बरोबर आहे. काळा म्हणणे आपली मारामारी होईल. मला राग येईन बरं का. आता मी सावळा आहे. सावळा आहे ना. फोटोत कसा आहे गोरा. त्या पा इथं सावळा आहे तिथं गोरा आहे. मग हाच घोटाळा झालाय. हे सगळे कबरे बांडे पोर असेच फोटो काढते. त्या कुत्र्यावर बस बोकड्यावर बस शिळीवर बस. आणि ते फोटो काढायचे वड्याला. गाढवावर तंगडं टाक कुत्र्यावर तंगडं टाक. आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे. आणि 80% पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत. आणि त्या पागल आकलीचा पत्ता नाही. याकडं शिंगूर आवडलं का. हाय हाय हाय. यश आय हाय. ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. म्हणजे काय रे गेली पळून. करेक्ट. अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे. वाट लागून टाकली मला. आणि आमच्या बोलण्याचा राग येतो. काय घेऊन राहिलं. ए संपलं काय जगात. कोण बायको कोण बायको. आता समजा मी मेलो समजा. मरणार नाही लगेच. मेलो. माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही. तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार. बांगड्या फोडील थोबाड झोडील लुगडं फाडीन डोळे पांढरी करील काय. बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार. मेलोय मी आणि पाणी पिती ती. काय बोलायचं. मी उताना पडलोय मरून. आणि बाया तिला वारं घालतात. ही सगळी नाटकं आहेत. हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही. ज्ञानेश्वरी गाथा जो माणूस नित्यनेमानं वाचतो ना तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही. हे पागल माणसाची काम आहे. मग 2-4 बायाने तिला धरणार. ती रडणार बांगड्या फाडणार थोबाड झोडणार लुगडं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार. मी गेलो ना. मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याशी बायको म्हणते घाई घाई नका जाऊ. पाहुणे येता बराच टाईम होईल. 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला. आणि मग मला मग माय अंत्यवी तिला आले. हे नीट बस. हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो. 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुचिड्या झालत्या माझ्या अंगाला गुचिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही चौकात. बरं मला आंघोळ घालायला एक जण नाही. ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा. मी मोकळात बसलो झालो. मग आंघोळ घालणार. मग महापर्या मला नवे कपडे घालणार.
मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा शिटकावणार. मग माझं पोरगं मडकं हातात धरणार, बाबा माझ्या मागं मागे या, तुम्हाला काय रस्ता माहीत नाही, इकडं तिकडं जाल या. मग माय बायको रडायचं बंद करणार, 2-3 बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लय रांगडं होतं ग, लय रांगडं. मग मला सरना उठणार, मग माझ्या उराव थापल्या नाही, मोठाली रांडक माया उराव ठेवणार. लाकडं कोणती माहिती का माया उराव, जी फोडणाराला फुटत नव्हती. ती वंडके माया बोकांडी ठेवणार. मग ठेवणारे भाऊबंद आनंदात ना, इथं ठेव, इथं ठेव, इथं जळत नाही लवकर, एक इथं ठेव ठेवलं. आणि मग मला पेटवणार, मी काय पेटानं. मग टायर वापरणार, टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही, मग मीठ फेकणार. मग मिठानं जळालं, मग तूप आणणार. पोळीला तूप नव्हतं रे, मला पोळीला तूप नव्हतं. पोळ्याच्या दिवशी बायकोनं पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला, पण तूप नाही दिलं रे. आणि हे भाऊबंद नालायक पिशा फोडू द्या, फेक फेक, टाक टाक, अजून टाक. नालायक सुरीनं नव्हते फोडीत रे. मग मी पेटलो, आगली आग मला. आले घरी सगळे, मग भाऊबंद आले भाकरी घेऊन. कडू घास काढायचा ना, मी गेलो ना. इतके नालायक भाऊबंद, 1 दिवस 2 भाकरी घेऊन आले आणि 10 दिवस माझ्या घरी जेवाय आले. अरे माझ्या घरी का सप्ताह बसलाय का नालायक हो, तुम्हाला काय लाजा बिजा वाटत आहे का नाही? काही थोपाडवा शिटन चालले जेवायला आमच्या घरी. भाकरी आणल्या 1 दिवस म्हणजे मा बापही गेला, 1.5 पोतं बाजरीही गेली. अरे उलट तुम्ही म्हणायचं बा, ही तुम्हाला 25 किलो साखर राहू द्या, 5 किलो पावडर राहू द्या. एखादा ते नालायक 1च दिवस भाकरी घेऊन आले आणि 10 दिवस आमच्या घरी जेवायला. येळभर त्यांची कामं करायची आणि जेवाय आमच्या घरी. बरं आल्यावर झक मारायची, गप्प बसायचं. आवडलं नाही, कान पाड फोडेल, पळ घरी. कशाला ते कोणी आणले त्या पद्धती? आता आपल्याकडे पद्धत आली, ज्या घरात माणूस मिळाला ना त्या घरात अख्या गावात जेवायला जायचं संध्याकाळी. मरलं नाही एखादं गरीबाचं घर. तुम्ही दिवस काढायला गेले, तुम्हाला काय म्हातारा गेला म्हातारा गेली, त्यात काय गेलं तुम्हाला? बरं खरंच सांगा, तुम्ही म्हाताऱ्या म्हणून जेवायला जाता? अरे ही लबाड जनता आहे, यांच्या काय नादी लागत आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, सून नांदू शकत नाही, तिला विरहिणी म्हणतात. कोणला कारभार? प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड? तुला आहे का गर्लफ्रेंड? हां, मग प्रयत्न चालू आहे. बरं आपले दिवस बोगस गेले रे, मनापासून. मग आता सगळ्या मुली उत्तर द्या, कीर्तनातल्या पोरी. बरे, तुम्हाला जर पोरीनो एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं धोका देत नाही, कधीच देणार नाही पोरं धोका. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर पाहिजे ना. काहींना मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोन्ही नवरदेवांची रोडला गाठ पडली, हान मारा माऱ्या. तिसरा आला म्हणलं इथं माझ्याशी जमलंय काल, हाणून मारा माऱ्या. पोरीनं तुम्हाला जर धोका बसत नाही, बसलाच तर सगळ्या मुली उत्तर द्या. तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? कोणाला सांगणार? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही.
मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे. वयात आल्यावर पोरीनी पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. आता नाही येतो नियम. आता मुलीनं ज्या शिंगराला प्रपोज केलं ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं, त्याला पर्याय नाही. आपण फक्त लॉन्सला तुरा काढायचा या नालायका हो, गुलाबजांबू खानचा लग्न 9वीलाच जमेले, याला काय मजा आहे. आणि पुरींचं वैशिष्ट्य आहे, कोणती मुलगी घ्या इन द वर्ल्ड, जगातली कोणती पोरगी प्रेम करताना कधीच विद्वान मुलाच्या नादी लागणार नाही, कधीच नाही. पोरगी हुशार पोरावर प्रेमच करणार नाही कधी. केंद्रात पहिला येणारा, बोर्डात पहिला येणारा, PI परीक्षा दिलेला, API परीक्षा दिलेला, MPSC दिलेला, अशा हुशार पोराच्या पोर नादीच लागणार नाही कधी. नाही, पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार, म्हणजे एकदम भंगरी, ही रिवारच्या मोटरी चोरीतो, मोटरसायकलची पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काही नटबाद घेत.